पावसाळ्यात जर तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं बनवून खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता आणि लहान मुलांना करून दिली तर ते नक्की आवडीने खातील। चला तर मग आजची आपली रेसिपी समोसा रोल कशी बनवली जाते ते बघूया। सर्वात आधी आपण रोलसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। इथे मी 1 कप मैदा घेतला, त्यात चवीनुसार मीठ, सोबत 1 चमचा ओवा, अर्धा चमचा कलौंजी, ह्याला कांद्याची बी असेही म्हटले जाते, आणि 2 चमचे तेल मैद्याला चांगले चोळून घ्यायचे आहे। तेल जास्त घालू नका, नाहीतर रोल्स खूप तेलकट होतील। मैद्यामध्ये तेल चांगलं चोळून झाल्यावर थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त नरम पीठ मळायचं नाही। पीठ जर जास्त पातळ झालं तर तुम्हाला रोल्स नीट करता येणार नाही। घट्ट पीठ मळून झालेले आहे, हे झाकून आपल्याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे आहे। तोपर्यंत रोलसाठी लागणारं स्टफिंग बनवून घेऊ। इथे मी 4 उकडलेले बटाटे करून घेतले आहेत। त्यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा भाजून घेतलेला जिरे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवरमुळे बटाट्यांना थोडीशी बाइंडिंग येईल आणि तळताना बटाटा किंवा रोल्स तेलामध्ये पसरणार नाही। मसाला पण तयार आहे। चला तर मग पटकन रोल्स कसे बनवायचे ते बघूया। इथे मी एक पिठाचा गोळा घेऊन त्याची चपाती लाटून घेतली आहे। पीठ थोडं कडक मळल्यामुळे आपल्याला चपाती लाटताना थोडा जोर देऊन लाटायला लागेल। जास्त पातळ चपाती लाटायची नाही आहे। एक छोटी वाटी घेऊन ती बरोबर चपातीच्या मधोमध ठेवायची आहे आणि तयार केलेला मसाला सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे। पातळ लेअर लावायचा आहे, जास्त जाड लेअर लावायचा नाही। आता वाटी काढून हे सुरी किंवा पिझ्झा कटरने कापून घ्यायचे आहे। इथे मी छोटे रोल्स बनवते आहे, त्यामुळे मी 16 पीस करून घेतले आहेत। तुम्हाला ज्या साईजचे रोल्स बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या। आता मध्यभागी थोडं पाणी लावून आपल्याला हे रोल्स करून घ्यायचे आहेत। घट्ट रोल करून घ्यायचे आहेत, नाहीतर तळताना रोल्स उघडू शकतील। अशा प्रकारे मी सर्व रोल्स करून घेतले आहेत। आता हे रोल्स तळायला घेऊ। रोल्स तळताना सुरुवातीला तेल कमी ते मध्यम गरम असले पाहिजे। जास्त गरम तेलात रोल्स टाकायचे नाहीत। 4 ते 5 मिनिटांनंतर जसे रोल्स तळून थोडे वर येतील तेव्हा तुम्ही मध्यम आच करू शकता आणि सोनेरी रंग येईपर्यंत रोल्स तळून घ्या। पाहिजे तर असेच रोल्स बनवून तुम्ही 10 ते 15 दिवसासाठी एका झिपलॉक बॅग किंवा हवाबंद डब्यात घालून फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पण मन होईल तेव्हा फ्रीझरमधून काढून थोडा वेळ रूम टेम्परेचरवर येऊ द्या आणि मग तळून घ्या। बघू शकता किती मस्त रोल्स फ्राय करून तयार झालेले आहेत। तळताना ना सारण पसरलं ना रोल्स तुटले, मस्त असे सोनेरी